विमानाचा प्रवास तर ऐकला आहे, पण विमानात बसून जेवण चक्क हे तुम्ही कधी ऐकलं का? तर त्याचा अनुभव काल आम्ही घेतला. तर ते कुठं आहे, कसं हे व्हिडिओमध्ये बघूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. हाय हॅलो. तर चला, आज पण आम्ही बाहेर तर आज एक छान आम्ही सरप्राईज द्यायला निघालेलो आहे. तर घरातून पटकन निघालो, त्यामुळं व्हिडिओ आहे तो मी गाडीवर चालू केला. तर गाडीवरून आम्ही संध्याकाळी 6 वाजता निघालो होतो. जवळजवळ हा आमचा 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास होता. तर संध्याकाळी आम्ही 6 वाजता निघालो आणि बरोबर आम्ही ट्रॅफिकच्या टायमिंगला निघालो घरातून. तर ट्रॅफिक तर तुम्ही पुण्यात बघू शकता. ट्रॅफिक कंटिन्यू संध्याकाळचं टायमिंग आणि सकाळचं टायमिंग ट्रॅफिकनंच माणूस कंटाळून जातो. त्यानंतर दिसाली ती ही आम्हाला एकदम मस्त अशी कार, मला तर ही खूप आवडते. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय झालं, जरी हायवे लागला तरी बाणेर इकडच्या साईडनं गेलो. तर बाणेरचा हा एरिया पण खूप छान आहे असा, आणि इकडं डोंगर वगैरे आहे, त्यामुळे पण खूप छान वाटतं. आणि वातावरण एकदम मस्त झालं होतं, म्हणजे पाऊस येतो की काय असं झालं होतं, पण पाऊस तर काय आला नाही. आणि आम्हाला एक छान सरप्राईज द्यायचं होतं. तर जाता जाता हा आम्हाला खडकवासला हा पॉईंट दिसला. तर इथं मी कधी आलेले नाही आहे बरं का, पण जाता जाताच तर बघितलं. पण वातावरण खूप छान झालं होतं आणि जवळजवळ आम्हाला ना एक दीड पावणे 2 तास लागणार होते गाडीवरून. तर एवढा लांबचा प्रवास होता. आणि इकडं जाताना ना हा बोगदा देखील लागला. तर जवळ हे साताराजवळ इथून आहे ना 100 किलोमीटर काहीतरी बाकी होतं. एवढ्या दूर आलो होतो आम्ही, असं वाटत होतं की आता पुढे सातारला पण मस्त फिरून यावं. तर बोगद्यातून जायला पण छान वाटतं खरं. हा असं बाईकवरून जाण्याचा माझा पहिलाच अनुभव होता, नाहीतर बसनं वगैरे बघितलं होतं. असं छान वाटतं. हो. हे बघा, या मेंबरला भेटायसाठी आम्ही किती लांब आले बघा. 50-55 किलोमीटर गाडीवर आलोय. आणि अजून एक मेंबर आहे हा बड्डेचा. त्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिला जरा तरी चांगलं राहा, जरा तरी. तर आज माझ्या प्रिय अशा जाऊबाईंचा बड्डे होता आणि आत्यांचा देखील बर्थडे होता. तर त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचं, तर त्यासाठीच आम्ही या लोकेशनला आलो होतो. तर हे आहे पुण्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेलं असं पुणे सातारा हायवेवर खेड शिवापूर येथे हे एक युनिक असं एरोप्लेन रेस्टॉरंट आहे. जे की खऱ्याखुऱ्या एअरबस A319 या विमानात तयार केलेलं असं हे रेस्टॉरंट आहे. आणि जे की खूप सुंदर आहे, आणि याचं नाव आहे ते ब्राउनस्टोन एअर डाईन. तर याची थीम कशी आहे, तर याच्यात प्रवेश करताना ना तुम्हाला चक्क बोर्डिंग पास मिळतो. तर जिथं एअर होस्टेस असतात, एअर होस्टेसप्रमाणेच कर्मचारी स्वागत करतात. तर इथं बघा, आम्हाला बोर्डिंग पास मिळालेला होता सगळ्यांसाठी आधी पास घ्यावा लागतो. तिथं एंट्री फी आहे ते काहीतरी 250 आहे पर हेड. आणि जर फक्त तुम्हाला तिथं फिरून यायचं असेल तर 100 रुपये आहे पर हेड. तर इथं आम्ही बोर्डिंग पास घेतलं आहे. त्यानंतर मग आत असं काही म्हणजे आपण जसं विमानात जातो ना तसंच फील होत होता. आणि हा पहिला अनुभव म्हणजे खूप सुंदर वाटत होता. एकदम छान आतमध्ये आहे वातावरण, आणि तरी खूप छान बनवलेलं आहे सगळं वातावरण. अगदी म्हणजे विमानात बसल्यासारखा अनुभव येतो. आणि जरी तुम्ही ना आधी बोर्डिंग पाससाठी 250 रुपये जरी शुल्क भरलेला असेल ना, तर ते आहे ना, जर तुम्ही जेवण केलं ना तर त्या बिलामधून ते कट होतात, ॲडजस्ट केले जातात. म्हणजे म्हणजे एक्स्ट्रा तुमच्याकडून काहीच नाही. तर हे बघा, इतकं सुंदर असं डेकोरेशन आहे. सगळीकडे लाईट वगैरे खूप छान आणि मस्त आहेत. तर हे इथलं असं डेकोरेशन, लाईट वगैरे छान बघून आहे ना, इथलं म्हणजे ॲटमॉस्फिअर बघूनच माणसाचं मन तृप्त होऊन जाते. तर खरं म्हणजे खूप सुंदर आहे असं. जर तुम्हाला बाहेर जेवण करायला म्हणजे कधी बाहेर अशा वातावरणात बसायचं असेल तरी इथं तिकीट्स वगैरे पण दिलेल्या होत्या. तर इथं तिकीट वगैरे आम्ही घेतल्या आणि आम्ही जस्ट आतमध्ये एंट्री करायला लागलो. तर इथं एअर होस्टेस देखील आहेत.
तर त्या तुमचं छान असं स्वागत करतात. तर इथं आमच्या 2 बड्डे गर्ल आहेत, तर त्यांची एंट्री चालू होती. तर त्यांना पण हे छान असं सरप्राईज वाटलं. सगळेच आम्ही पहिल्यांदा आलो होतो. तर तुम्ही देखील कधी आहे ना, कधी आधीमध्ये एकदा नक्की इथं व्हिजिट करा. तर बड्डे गर्ल आतमध्ये गेली आणि ती खूप म्हणजे खूपच शॉक झाल्या त्या. तर तुम्ही आत गेल्यानंतर अगदी विमानात बसल्यासारखं आल्यासारखं वाटतं. आणि नंतर इथं हे समोर केबिन आहे, तर त्याला कॉकपिट म्हणतात. तर या कॉकपिटमध्ये बसून तुम्ही छान सेल्फी देखील घेऊ शकता. तर इथं असे काही अरेंजमेंट आहे, म्हणजे जसं आपण पाहिलेलं असतं विमानात कसं वगैरे पिक्चरमध्ये, त्या टाईपमध्येच आहे. तर आम्ही इथं बसून देखील आनंद घेतला. तर त्याच्यानंतर सगळ्यांनी इथं सेल्फी वगैरे काढायला सुरुवात केली. तर आहेत त्या नंतर खूप गर्दी होऊन जाते, त्यामुळं आधी आम्ही इकडं आलो. अजून बर्थडे सेलिब्रेट करायचं बाकी होता. प्लेनमध्ये बसल्याचा एक्सपिरियन्स मस्त वाटतंय ना. चला विमानात बसून जेवायचं. तर इकडं आमचं को पायलट आलेत आता बाहेर. आणि तर इथं सीट्स आहेत, त्यामुळे रिझर्वेशन काही वेळेला रिझर्वेशन पण करू शकतो आपण. तर इथं आम्ही काहीतरी सीट रिझर्व केल्या होत्या. 6 जण होतो आणि आमची छोटी 2 मुलं. आणि इथं आम्ही पहिला काय केलेलं, पापड आणि सूप काहीतरी ऑर्डर केलं. तर पापड जे की मुलांना आवडतं, त्यामुळे त्यांच्यासाठी आधी, आणि मग नंतर आम्ही दोघींनी असं मस्त सूप एन्जॉय केलं. पोरं निवांत खेळत बसलेली होती आणि मुलं देखील आमची खूप आनंदी झाली होती, कारण त्यांना मस्त एन्जॉय करायचा चाललेला होता त्यांचा. आज बड्डे गर्लकडून आम्हाला छान पार्टी होती. तर इकडं मस्त असं सगळं मुलं पण खुश होते, जेवण करायला लागलेली होती. त्यांच्या आवडीची पनीरची भाजी होती. लागल्या सगळ्यांना आधी जेवण करायला. मस्त आहे ना. आणि यामध्ये जेवणाचं एक वैशिष्ट्य आहे की इथं प्युअर व्हेज, पूर्ण व्हेज जेवण भेटतं. त्यामुळं तर आम्हाला मस्तच झालं होतं. तुम्हाला देखील प्युअर व्हेज जेवणाचा अनुभव घ्यायचा असेल तर इकडे एकदा नक्की विजिट द्या. जर तुम्ही त्या साईडला असेल, सातारा साईडला, तर नक्की. तर आता या विमानाचा बाहेरून कसं दिसतं किंवा सगळा लुक कसा आहे ते तुम्हाला एकदा मी दाखवते. तर हे आता म्हणजे आम्ही जस्ट आतमध्ये येत होतो त्या साईडला दिसतं आहे हा. तर पूर्ण म्हणजे आपल्याला विमानाचा फील त्यांनी अगदी व्यवस्थित दिलेला आहे, की जेणेकरून कोणालाही असं वाटू नये की बाबा आपले पैसे आलेलंच किंवा वाया गेले वगैरे असं. तर एअर इंडिया असं नाव दिलेलं खूप छान आहे. आणि त्याच्यासोबतच खाली मुलांना खेळण्यासाठी तर इतकं खूप सुंदर आहे ना. मुलं आली की मुलं जातच नाहीत आमची, कंटिन्यू मुलं खाली खेळायलाच मागतात. तर इथं लाईटिंग आहे आणि नाईटलाच तो मला वाटते जास्त शाईन करतं, त्यामुळं नाईटलाच इथं सगळेजण असतात जेवण वगैरे करायला. तर इथं बघा आजी देखील अशा आलेल्या होत्या. तर आतून आहे ना सीट्स आहेत त्या लिमिटेड आहेत. तर इथं आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे आधीच काढलेले होते. त्यानंतर आतमध्ये आपण एंट्री केली. तर एंट्री केल्यानंतर सगळे असे जेवण करायला बसलेले आहेत. तर हे आपलं झालं. इथं लिमिटेड सीट आहे आणि नंतर खूप गर्दी राहते. तर पुढं आता असंच पुढं गेल्यानंतर पूर्ण यांचं किचन वगैरे आहे ते इथं नाही आहे. तर ते पूर्ण सगळं बाहेरून किंवा खालून आणत असतात, त्यामुळे जेवण यायला किंवा थोडासा वेळ लागतो इथं सर्विससाठी. बाकी सगळं जेवण वगैरे खूप छान होतं. हँडवॉश म्हणजे वॉश बेसिन वगैरे सगळं आतमध्येच आहे. तर इथं फक्त बिलिंगसाठी त्यांनी ठेवलेलं आहे, बिलिंग सेक्शन करायला. बिलिंग सेक्शन आहे इथं फक्त. आणि त्याच्यानंतर जे काय इकडून आतमध्ये यायचं असेल तर इकडून पण एंट्री करू शकतो. असं एंट्री आहेत तर ते 1-2 साईडनं आहेत आणि इकडच्या साईडला आहे ते त्यांचं किचन आहे वाटतं. आणि बोर होऊ नये म्हणून यासाठी गाणी तर त्यांनी खूप छान आणि एंटरटेनसाठी लावलेले होते. आणि शक्यतो आल्यानंतर बोर असं वाटायला काही वातावरणच नाही आहे.
आणि त्याने सेल्फीसाठी किंवा मुलांना खेळायसाठी खूप खूप म्हणजे खूप जास्त खेळणी आहेत. झोके पण तेवढेच आहेत. झोके जवळजवळ 7 ते 8 झोके आहेत आणि इथं इलेफंट आहे, सेल्फी पॉईंट आहेत. असं ब्रिज वगैरे आहे ज्याच्यावरती झोके वगैरे ही सेल्फी काढू शकतो आणि त्याच्यासोबत मोठ्यांसाठी देखील आहेत बरं का इथे झोके वगैरे घ्यायला. त्याच्यानंतर एक मोठा आहे बरोबर एअरप्लेनच्या समोर असं त्याने एक पॉईंट ठेवला आहे सेल्फी पॉईंटसाठी. आणि त्यानंतर मग सगळं फिरून वगैरे मस्त झालं आणि आम्हाला लेट व्हायला लागला, तर आम्ही मग म्हटलं आता चला बर्थडे सेलिब्रेट करू. जेवण वगैरे केल्यानंतर सगळं मग निवांत आमचा बर्थडे सेलिब्रेट करायचा चालू होता. त्यानंतर छान असा मग आम्ही दोघींचा बर्थडे केक कट केला. जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर निवांत केक कट केलेला होता. असा बर्थडे पहिल्यांदाच झाला की सगळं बघता बघता बर्थडेचा केकच कट करायचा राहून गेला. रात्रीचे जवळजवळ 10 वाजलेले. मग सगळं बड्डे सेलिब्रेट वगैरे पटकन केक कट करून घेतला, फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. तर आम्ही तिघेजणं गाडीवर जाणार होतो, मी अंशू वगैरे. आम्हाला थोडंसं गाडीवरून जायचं होतं, 1-1.5 तासाचा प्रवास होता, त्यामुळे आम्ही लवकर निघालो. असं सगळ्यांना बाय केला. आता नंतर पुढच्या कार्यक्रमाला आता भेटतील सगळे, तोपर्यंत व्हिडिओला पण बाय बाय. कसा वाटला कमेंट करा.